नमस्कार, मी अमोल किनोळकर. आपण पाहतात एबीपी माझा. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शरद पवार, बस नाम ही काफी है. मुत्सद्दी राजकारणी, अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि दमदार नेतृत्व म्हणजे शरद पवार. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 81वा वाढदिवस आहे आणि या वयातही त्यांचा झंझावात अजूनही कायम आहे. महाविकास आघाडीचे प्रणेते ठरलेल्या शरद पवार यांचं राष्ट्रीय राजकारणामधलं स्थान हे आढळ आहे. शरद पवार नावाचा जो अध्याय फक्त राजकारणापुरता मर्यादित नाहीये, तर समाजकारण, कला आणि क्रीडा क्षेत्रातलं शरद पवार यांचं योगदान हे अतुलनीय आहे. शरद पवारांच्या याच बहुआयामी व्यक्तिमत्वाचा आढावा घेणारा एबीपी माझाचा हा विशेष कार्यक्रम अपरिचित पवार. अमल करो ऐसा अमन में, जहां से गुजरे तुम्हारी नजरें, वहां से तुम्हें सलाम है. सलाम बॉम्बे, सलाम शरद पवार जी, सलाम बॉम्बे. तेल लावलेला पैलवान हे मला आज पटतंय. राजकारणी, क्रीडाप्रेमी, उद्योग स्नेही, साहित्यप्रेमी, कला रसिक, लढवय्या, रणझुंजा दुसऱ्या बाजूला कोणी पैलवान आणि तरुण तुर्क. फिनिक्स पक्षाला दुसरं नाव द्यायचं असेल तर ते शरद पवार हे नाव दिलं पाहिजे. महाराष्ट्रात अनेक नेते झाले, लढले आणि संपलेही, पण 60 वर्षांहून अधिक काळ पाय रोवून उभे राहिले ते फक्त शरद पवार. हाताला लागत नाही, हाताला सापडत नाही, याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, माफ करा परंतु एका आजाराच्या देखील हाताला पवार साहेब लागले नाहीत. तिथूनही निसटले. प्रांत कोणताही असो, क्षेत्र कुठलंही असो, तिथं पवारांचा वावर नाही असं झालंच नाही. क्रिकेट घ्या, हुतुतू घ्या, खो खो घ्या किंवा संगीत घ्या, साहित्य घ्या, राजकारण घ्या, ह्या माणसाचे टॉप लेवलचे संबंध आहेत. राजकारणानंतर पवारांना दुसऱ्या कोणत्या गोष्टीत सर्वाधिक रस असेल तर तो शेतीत. शेती आणि शेतीच्या अर्थकारणाची पुरेपूर जाण पवारांना आहे आणि शेतीमध्ये होणाऱ्या वेळोवेळच्या बदलांबद्दलही ते सतत स्वतःला अपडेट ठेवत असतात. आणि म्हणूनच पवारांचे विरोधकही त्यांच्या शेतीबद्दलच्या ज्ञानाविषयी अगदी भरभरून बोलतात. एक दिन जब वो कृषि मंत्री थे तो मुझे टेलीफोन आया. उन्होंने कहा कि मोदी जी, मैं पुणे जा रहा हूँ, लेकिन मैं बीच में 1-2 घंटे आना चाहता हूँ. अगर आपको समय हो तो बात करना चाहता हूँ. मैं तो आप आइए, मैं एडजस्ट कर लेता हूँ. वो पूरे गुजरात के खाका लेकर के आए थे. गुजरात में किस इलाके में कौन सी फसल होती है, किसानों की प्रायोरिटी क्या है, धीरे धीरे आपका किसान कॉटन की तरफ लुढ़क रहा है. और वो मुझे समझा रहे थे, देखो भाई, तुम जरा लीडरशिप लो और किसानों से मिलो, उनको समझाओ भी कॉटन वगैरह ठीक है, लेकिन देश को गेहूं चाहिए. और तुम्हारे गुजरात के किसानों को समझाओ वो गेहूं की ओर जाएं और तुम मुझे कुछ करके दिखाओ. बड़ा आग्रह किया उन्होंने. ये जो भाव था, अपने काम के लिए जो कमिटमेंट था, ये कमिटमेंट मैं समझता हूं कि वरना मंत्री हैं तो चिट्ठी जाएगी, सूचनाएं जाएगी, अफसर लोग 2 फोन कर देंगे, लेकिन इस काम को अपना काम मान करके लग पड़ना, ये कमिटमेंट. ऊसाची शेती, कारखानदारी आणि त्यातून उभा राहिलेला सहकार पवारांना खडानखडा माहीत आहे. आप कभी भी मिलिए और गन्ना से ऐसे गन्ना शब्द बोल दीजिए, आपको घंटे भर समझा देंगे. गन्ना सारे लेटेस्ट फिगर उनके पास रहते हैं. मी तिथे भेटणार होतो आणि मी 1 दिवस का 2 दिवस उशिरा आलो. 1 दिवस उशिरा आलो. मला बोलले कुठे होतात? मी म्हटलं माझ्या फार्मवर होतो. काय लावलं तिकडे?
म्हटलं नाही लावायचं, अजून बऱ्याच काही काही गोष्टी करायच्या आहेत. किती आहे? इतकं आहे. आत्ता काय काय म्हटलं, आता आहे काही पेरू बिरू अगोदरच्या काय बागा बिगा सगळं आहे. परत चुकून बोललो मी. नाही म्हटलं, माझ्या एका मित्राने सांगितलं की दुधाची डेअरी टाक. गायची का म्हशीची? बरं मला माझी बोलती पण मला काही पुढे बोलताच येईना. दूध निघावत असे प्रश्न निघावत होते. बांधावरच्या शेतकऱ्यांसोबतचा संवाद आणि त्याच वेळी देशातल्या सर्वात मोठ्या उद्योगपतींसोबतचे संबंध, पवारांनी घातलेला हा मेळ अफलातून आहे. Whenever I have gone to him, and he is always interested in progress into the future. His grasp and ability, and his ability to question and understand the power of technology, whether it be in the 90s distributed power, solar power, or just recently, a couple of years ago, we talked about broadband. And I always come about by saying that this is one person who, apart from everything else, understands technology, is always curious, and even at 75 wants to learn more and more. सह्याद्रीच्या डोंगर रांगात उभं राहिलेलं लवासा, पुणे नाशिक पट्ट्यातले उद्योगधंदे, मुंबईतलं बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स किंवा पुण्यातलं मगरपट्टा, हे सगळं उभा राहण्यामागची प्रेरणा ही पवारांचीच होती. मी अमेरिकेमध्ये होतो आणि मला बोईंग कंपनीचे अध्यक्ष भेटायला, त्यावेळी अमेरिकेच्या बोईंग कंपनीचे उपाध्यक्ष साहेबांना ओळखतात चांगलं. काय नव्हतं केसकर बरोबर होते आणि केसकर आणि अमेरिकन चेअरमन माझ्याशी बोलत होते. त्यावेळी केसकरनी मला सांगितलं की ज्यावेळी इंडियन एअरलाइन्स करता 70,000 कोटीची विमानं घेतली, तेव्हा शरद पवारांनी मला बोलावून सांगितलं की विदर्भ मागासलेला आहे आणि विदर्भामध्ये एक एमआरओ मेंटेन करण्याकरता विमानाचा, बोईंगच्या विमानाकरता एमआरओ नागपूरला झाला पाहिजे. विदर्भाच्या विकासाकरता फार उपयोगाचं राहील आणि माझी इच्छा आहे की तुम्ही हे करत असताना विदर्भाकरता हे एमआरओ जो आहे 700 कोटी रुपयाचा त्यावेळी मंजूर झाला आणि ही सूचना करणारे शरद पवार होते. हे जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा मला आता अतिशय आनंद होतो. गोंदियामध्ये माझ्या वडिलांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम होता आणि पवारसाहेब आले होते आणि गौतम अडानी आणि बाकीचे अनेक उद्योजक पण तिथे आले होते या समारंभामध्ये. 15 मिनिटामध्ये त्यांनी गौतम अडानीला बोलवलं स्टेजवर, शेजारी बसवलं, विचारलं तुम्ही पॉवर प्लांट इथे उभारणार का? ते म्हणले की करू शकतो, पण मला बऱ्याच गोष्टीची म्हणजे तुमच्याकडून मदत लागेल. ते म्हणले नाही, प्रफुल्ल बसला आहे, त्यांना विचारा तुम्ही की 2-4 महत्त्वाचे जे तुम्ही ठळक गोष्टी आहे आणि त्याच्यात मार्ग निघेल का नाही. तो असा स्टेजवर किती बोलणार, बोललो. पाणी तुम्हाला पाहिजे, पाणी मिळेल, तुम्हाला जागा उपलब्ध करून देतो, रेल्वेच्या सायडिंगच्या जवळ जागा आहे, सगळं असं 2-4 मिनटामध्ये मी सांगितल्यानंतर पवारसाहेब भाषणात उठले आणि सांगितलं की गौतम अडानी इथे मोठा पॉवर प्रोजेक्ट इथे गोंदियाला उभारणार. आता ते हक्क झाले, मी हक्क झालो. म्हटलं बाबासाहेब तुम्ही इथे भाषणात बोलून गेले का, उद्या नाही आला तर आम्हाला लोक म्हणजे हाणतील. ते म्हणले नाही बरोबर करतील. मग ठीक, गौतम अडानीला पाठपुरावा करून त्यांनी केलं, थोडा मी केलं आणि बरोबर 2-2.5 वर्षामध्ये तिथे आज महाराष्ट्राचा सर्वात मोठा पॉवर प्रोजेक्ट 3300 मेगावॉटचा आहे ते गोंदियामध्ये त्यांनी उभारलं. महाराष्ट्रात पवनचक्क्या कशा उभ्या राहिल्या, त्यात गुंतवणूक कशी झाली, याचा किस्साही मोठा रंजक आहे. आम्ही पवारसाहेबांच्या बरोबर जे गेलो होतो ते चिपळूण तालुक्यातलं कोयनेचं जे प्रोजेक्ट आहे ते कोयनेचं पॉवर हाऊस बघण्यासाठी म्हणून आम्ही गेलो होतो आणि ते पॉवर हाऊस बघून परत येताना
पाटणला मुक्काम करायचं म्हणून नियोजित ठरलेलं होतं आणि त्यात येत असताना जे डोंगर दिसत होते त्या डोंगराच्या माथ्यावरती तुम्ही काय करता, इथले लोक काय करतात असं ज्यावेळेस त्यांनी विचारलं त्यावेळेस तर काही नाही, हे पडून आहे, याचा काहीच उपयोग नाही आहे असं मी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस त्यांनी घरी आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही चर्चा करत होतो तर त्या चर्चा करत असताना मला सहज त्यांनी सांगितलं की तुम्ही या ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्प का काढत नाही. पवार एकदा गुजरातला गेले आणि एका श्रीमंत मित्राच्या घरी उतरले. या मित्राने आपल्याकडे असलेला पैसा नक्की कोणत्या उद्योगात गुंतवायला हवा असा सल्ला पवारांना विचारला आणि पवारांनी सल्ला दिला पवन चक्क्यांमध्ये पैसे गुंतवण्याचा. आणि सातारा जिल्ह्यातील पाटण आणि पाचगणीच्या परिसरात पहिल्यांदा 200 पवनचक्क्या उभ्या राहिल्या. पुढे या कंपनीचा विस्तार जगभरामध्ये झाला आणि आज ही कंपनी जगातील सर्वात मोठ्या पवन ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये गणली जाते. कंपनीचं नाव आहे सुझलॉन आणि कंपनीचे मालक आहेत तुलसी तांती. पवार अविश्रांत मेहनत करतात. निवडणुका असो किंवा नसो, पायाला भिंगरी लावून फिरतात. किती वेळ झोपत असतील मला कल्पना नाही, झोपत असतील की नाही तेही मला माहिती नाही, पण स्वतः जागे असताना केवळ विरोधकांचीच नाही तर मित्रांची सुद्धा झोप उडवतात हे सत्य. संभाजीनगरमध्ये ऍक्सिडेंट झाला होता. इंडियन एअरलाइन्सचं विमान कोसळलं होतं. धूत साहेबांचे वडील त्याच्यात गेले होते. सांताक्रूज विमानतळावर पवार साहेब धावपळ करत होते आणि ताबडतोब व्यवस्था करत होते की जखमींचा उपचार, त्याची धावपळ मी बघतोय मुख्यमंत्री. एखादी नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर पवार तिथं पोहोचले नाहीत. त्यांनी आपत्तीग्रस्तांना धीर दिला नाही असं कधीच झालं नाही. आज एकदम 20,000 घरं बांधणं काही सोपं नाही. ते काम आम्ही घेतोय. त्याचं कारण एक तर सरकारचे पैसे आहेत, काही जर कमी पडले तर मी सरकारची बाकीची कामं थांबीन, पण तुमचा निवारा दिल्याशिवाय आम्ही काही त्या ठिकाणी कुठलं बसणार नाही. 29 सप्टेंबर 1993 पलंग हल्ला आपल्याला जाग आली आणि आपण फोन केला तो पहिल्यांदा कोयनेला. कोयनेला काय झालं का? कोयना डॅम, कोयना धरण काय झालं? काही झालं नाही. मग चौकशी केली आणि कळलं लातूर. आपण सगळ्या अधिकाऱ्यांना उठवलं आणि ते उठण्याच्या अगोदर, तयार होण्याच्या अगोदर आपण लातूरला पोहोचला होतात. 15 दिवस तुम्ही त्या पाण्यामध्ये, पावसामध्ये, चिखलामध्ये लोकांचे अश्रू पुसत तुम्ही राहिले. तो माणूस कधी डगमगलेला आहे किंवा घाबरलेला आहे किंवा हाताळलेला आहे आयुष्यात मी कधी पाहिलं नाही. व्यक्तिगत संबंधांच्या आड पवारांनी राजकारण कधीच आणलं नाही. अनेकांना मोठी पदं दिली आणि अडचणीच्या काळात विरोधकांनाही मदत केली. मुख्यमंत्री म्हणून जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदी दिल्लीला येत होते तेव्हा काँग्रेसची सरकार, युपीएची सरकारमध्ये थोडा त्यांना दूर ठेवण्यात येत होता. पण गुजरातच्या हितासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी जर नरेंद्र मोदी कोणाकडे जात होते कामासाठी भारत सरकारमध्ये, तो फक्त आणि फक्त शरद पवार साहेबांच्याकडे जात होते. मला पहिल्या वेळेस मी नोकरी सोडली, सब इन्स्पेक्टरची नोकरी सोडली, तिकीट देतो म्हणाले आणि मोठ्या विश्वासाने मी नोकरी सोडली. इंटरकास्ट मॅरेज, एक मुलगी 1 वर्षाची. इथून युनॅनिमस रिकमेंड झालं तिकीट आणि दिल्लीमध्ये माझं तिकीट बदललं आणि तिकीटही गेलं, नोकरी गेली. शरदराव आले, मी त्यांना रिसीव्ह करायला गेलो होतो. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. आपल्या एका सहकार्याकरता आपला पराभव आलेला आहे, पण मी त्यांना समजत होतो आणि सुशील कुमार हे बरोबर झालं नाही म्हणून ते अंधेरीला मी राहत होतो त्या ठिकाणी ते सोडायला आले. त्यांना काही ती गोष्ट खूप आवडली आणि असं वाटतं की एक भयंकर टॅलेंटेड माणूस आहे, व्यक्ती आहे. तर ते इतकं आउट ऑफ द जातात की लोकांना वाटतं त्यांचा काही वेस्टेड इंटरेस्ट असला पाहिजे. ह्याची कधी एखाद्या व्यवसायात कोणाला मदत केली
तर त्या लोकांना असं वाटेल की ह्यांची पाती असली पाहिजे. एवढं मदत कोणी करतं काय म्हणून. कबड्डीचं मैदान, कुस्तीचं फड आणि क्रिकेटच्या पिचवरही पवार उतरले. MCA, BCCI आणि ICCचेही अध्यक्ष झाले. भारतीय क्रिकेटला त्यांनी वेगळ्याच उंचीवर नेलं. आम्ही ज्या वेळेस क्रिकेट खेळायचो तेव्हा आम्हाला 5 दिवसाकरता फार मोठं मानधन मिळायचे, 250 रुपये, म्हणजे दिवसाला 50 रुपये. एक दिवशी मॅच 4 दिवसातच संपली, 50 रुपये कट. कदाचित त्यांना वाटलं असेल की हे खेळाडू देशासाठी इतके खेळतात, देशाचं नाव कमवतात. तेव्हा पवार साहेबांनी सर्व क्रिकेटर, जे जुने क्रिकेटर्स होते, त्यांच्यासाठी पेन्शन सुरू केली. आणि ती पेन्शन, त्याच्यामुळे आम्ही जे जुने क्रिकेटर आहोत त्यांचे खरोखर ऋणी आहोत. कारण त्यावेळेस ज्या पद्धतीने आम्हाला खेळायला जावं लागत असायचं, त्यावेळेस कधीकधी बरीचशी पंचायत होत असायची. कारण काय की एकच बॅट आणि नो हेल्मेट, ती काहीच नाही, सुविधा काहीच नसायच्या. परंतु हा जो निर्णय घेतला, तो निर्णय आमच्या ह्या जुन्या क्रिकेटसाठी फार महत्त्वाचा असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि त्यामुळे सर्व क्रिकेटर, आम्ही सर्व त्यांचे आभारी आहोत. एवढंच नाही तर लेडीजना देखील त्यांनी हे मानधन मिळवून दिलेलं आहे आणि त्यांचं रेकग्निशन देखील केलेलं आहे क्रिकेट कंट्रोल बोर्डनी. यांचं सर्व श्रेय पवार साहेबांना जातं. साहित्य वर्तुळातली पवारांची उठबस सर्वश्रुत आहे. साहित्य संमेलनात पवार नाहीत असं सहसा होतच नाही. पवारांचं वाचन आणि त्यांच्याकडची ग्रंथसंपदा तर अफाट आहे. शरदरावांनी महाराष्ट्रातल्या ज्या साहित्यिकांना, कलावंतांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, त्यांचा महाराष्ट्रातर्फे विशेष सत्कार करावा अशी एक त्यांनी अभिनव योजना मनाशी आणली. आणि त्याप्रमाणे त्यांनी 1 लाख रुपये, आता 90 साली 1 लाख रुपये म्हणजे आजचे किती झाले तुम्ही कल्पना करा, अशी एक त्यांनी घोषणा केली. आणि त्याप्रमाणे जे जे राष्ट्रीय पातळीवर साहित्यिक गेले त्या सर्वांना तसे पुरस्कार देण्यात आले, पैसे वितरित करण्यात आले. बेळगावमधल्या इंदिरा संत ह्या आमच्या कवयित्री फार मोठ्या, त्यांनाही नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं. परंतु मुंबईच्या सचिवालयातल्या बाबूंनी जी यादी केली पुरस्कारकर्त्यांची, त्यामध्ये इंदिराबाईंचं नाव नव्हतं. तर कर्नाटकामध्ये, बेळगाव हा कर्नाटकामध्ये आहे, तो महाराष्ट्रामध्ये नाही. आणि GRमध्ये असा उल्लेख होता की फक्त महाराष्ट्रातल्या लेखकांना किंवा कलावंतांना तो पुरस्कार द्यावा. मी शरदरावांना सहज म्हणालो का हो, आपण बेळगाव सोडला का, सीमाभाग सोडला का, परवा आपण जाऊन तिकडून. ते म्हणजे असं का म्हणता. म्हटलं आपल्या इंदिराबाईंना पुरस्कार नाही, असं कसं होईल. आणि मी सांगतो हे मी इच्छितो, त्यांनी इतकं ताबडतोब त्यांचं अवधान म्हणतो आपण, अष्टावधानी, तत्काळ त्यांनी काही चक्रजी सरकारातली फिरवली. आणि 8 दिवसाच्या आत महाराष्ट्र सरकारचा खास दूत 1 लाखाचा चेक घेऊन बेळगावला इंदिराबाईंच्या घरी गेला. परवा भेटायला गेलो घरी, तर मला म्हटलं की हा मोठा एक पुस्तक एवढा ग्रंथ होता, ते ग्रंथ बघितला का, ते जरा आण माझ्याकडे. बाराक ओबामाची ऑटोबायोग्राफी होती. ते म्हणले की तुम्ही वाचला का, भेटला नाही साहेब, ऐकलं आहे पण मी अजून वाचलं नाही. ते घेऊन जा. पवार शास्त्रीय संगीताचे रसिक आहेत. लता दीदींच्या गाण्याचे चाहते आहेत. कलाकार, नाटककारांशी त्यांचा स्नेह आहे. विजय तेंडुलकरांचं नाटक असो, जब्बार पटेलांशी मैत्री असो, नामदेव ढसाळांना केलेली मदत असो, शाहीर अमर शेखांना केलेली मदत असो, तमासगिरांना, ज्या आमच्या भगिनी आहेत, त्यांच्या पोटा पाण्याच्या सोयीबद्दल कळल्यानंतर त्या अडचणीत आहेत असं कळल्यानंतर त्यांच्या घरपोच पैसे पुरवणारे हेच ते पवार साहेब.
पवारांना महाराष्ट्राचा काना कोपरा माहिती आहे. 20 वर्षांनी भेटलेल्या एखाद्या कार्यकर्त्यालाही ते नावानिशी ओळखतात. माणसं लक्षात ठेवणे, आपल्याबरोबर काम करणारी छोटी मोठी वयाने लहान मोठी असलेली माणसं, त्यांना नावानिशी ओळखणे किती दिवसानंतर, हा गुण आम्ही त्यांच्याकडनं काही प्रमाणात घेतला, संपूर्ण नाही. कितीही गर्दी असली, म्हणजे मी एक नवखा तरुण होतो, नवखा आमदार होतो, पण ज्यावेळेस साहेबांना मी पहिल्यांदा भेटलो त्यांनी नावानिशी मला ओळखलं होतं. हजारो लोकांमध्ये, इतक्या लोकांमध्ये पहिल्यांदा कितीतरी वर्षानंतर भेटल्यानंतर त्यांनी मला नावानिशी ओळखलं होतं. एकनाथ आहे का, जळगाव जिल्ह्यामधला? म्हटलं हो साहेब मीच आहे तो. आम्ही रात्री 2:30 वाजता चंद्रपूरला पोचलो आणि 7:30ला वर्ध्याला जायला निघालो. साहेबांच्या गाडीत पुढे मी बसलो होतो, साहेब मागे, जरा त्यांना ढोलकी लागली होती. मला काय रस्त्याची व्यवस्थित माहिती नव्हती. मी पायलटला फक्त सांगितलं होतं आपल्याला वर्ध्याला जायचं आहे. साहेबांना मध्येच जाग आली. साहेबांनी बाहेर असं बघितलं आणि म्हणाले, अरे जितेंद्र, रस्ता चुकलो. रस्ता जाईल म्हणाले बरोबर, पण हा रस्ता जो घेतलाय आपण हा लांबचा रस्ता आहे. पुढे आम्ही गेल्यानंतर 2 रस्ते असे जुळून आले. साहेब म्हणाले, ह्या रस्त्याने जर आपण आलो असतो जितेंद्र तर जवळजवळ 30-35 किलोमीटर वाचले असते आणि आपण वेळेत सभेला पोचलो. महाराष्ट्र असा जाणणार. पवारांच्या मनातलं ओळखणं मात्र कठीण आहे, किंवा त्यांचा अंदाज बांधणं कुणालाही शक्य होत नाही, अगदी त्यांच्या जवळच्या व्यक्तींनाही. पवार साहेब जर घरून निघाले आणि दिल्लीच्या विमानाचं जरी तिकीट असेल तरी ते नेमके दिल्लीला गेले की कलकत्त्याला गेले, जोपर्यंत विमानवरती उडत नाही तोपर्यंत निश्चित आहे. ते इतके राजकीय कौशल्य आणि चतुर आहेत की केव्हा कोणाशी अलायन्स होईल आणि केव्हाची तुटेल हे काही सांगता येत नाही. मला एक राष्ट्रवादीचा नेता म्हणाला, साहेबांनी सांगितलं कामाला लागा. म्हणजे याचा अर्थ का, मला समजून नाही द्यायला, लांबाला लागा म्हणजे निवडून आणा का याला पाडा. पवार साहेब खुश झाले, भीती वाटायला. मला अनेक लोक सांगतात की पवार साहेबांनी तुमची स्तुती केली. म्हणतात, अरे बापरे, मी काय केलं आता? म्हणजे स्तुती केल्यावरती भीती वाटायला लागते. हे काही साधं सोपं नाहीये. राजकारण आणि समाजकारणात व्यग्र असलेले पवार तितकेच कुटुंबवत्सल आहेत. गेल्या 40 वर्षात त्यांनी एकदाही मला सांगितलं की बातमी छापू नका, काय छापा. म्हणजे मला असं आठवतंय, तो कोण खैरनार, त्यांनी तर सांगितलं की मला शरद पवारपेक्षा मला सकाळमध्ये परिस्थिती जास्त मिळते म्हणून. त्याच्या बातम्या लपवू नका हे आमचं सूत्र होतं. कुणी असो, जे घडतंय समाज, आणि तुम्हाला जर कोणाला मदत करायची असेल तर तुम्ही तुमच्या लिखाणातनं करा, पण बातमी लपवायची नाही, हे सूत्र असल्यामुळं खैरनारला तो रोजच कधी कधी बोलायचं आणि त्याची बातमी यायची. शरद पवार काही बोलत नव्हते, त्याची बातमी यायची नाही. लोकांना वाटायचं की सावत्र भाऊ की काय. अभ्यासात शरद पवार काही हुशार नव्हते, म्हणजे बाकी उचापत्यात महाअग्रेसर होते. तर आणि ते स्वतः गमतीने सांगतात की मी कशी 35% मिळून पास झालं वगैरे, आणि हे प्लॅन 35% बरोबर मिळतील म्हणून. आणि ते असे गमतीने 30 मुद्दाम सांगतात. एक विनोद सोडला तर त्याच्या मागे माझ्या बहिणी आणि शरद माझ्यावरती किती 5-7 वर्षाचे असतील, ते शिकवून जायचे एका ख्रिश्चन बाईंच्याकडे, आणि त्या बाई फार कडक होत्या. मग बहिणीने सांगायचे की शरदला ती बाई मारते म्हणून. तर मला ते भयंकर लागायचं. मी वडिलांना म्हणलं, मला आमच्या घरात बंदूक होती, मला बंदूक पाहिजे. तुला कशाला? म्हणजे तर मला बाईला गोळी घालायची. ते आपले का नाही म्हणजे ते शरदला मारते पाहिजे. आता हा नॅचरल गोष्ट आहे की भावाला त्रास दिलेला नाही सहन झाला. वय वर्षे 3-4 असेल माझं त्यावेळेस, पण तो प्रसंग मला अजूनही आठवतो. घरातल्या माझ्या बहिणी पण थट्टा करतात की तू इतका तापट होतास की त्या काळात बंदूक घेऊन निघाला होता. काटेवाडीपासून दिल्लीपर्यंत, शेतीपासून उद्योगापर्यंत, साहित्यापासून क्रिकेटच्या पिचपर्यंत
आणि कबड्डीच्या मैदानापासून कुस्तीच्या आखाड्यापर्यंत 81 वर्षात अनेक आखाडे पाहिलेला हा एकमेव पैलवान आहे. त्याचं नाव आहे शरद पवार, शरद गोविंदराव पवार. सागर शिंदे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.